नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आजचा दिवस आहे गुरुवार 20 फेब्रुवारी। तर आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन आणि आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, कारण यामध्ये पालखी सोहळा सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा। तर मी आज सकाळी पहाटे 3:30ला उठली। त्यानंतर अंगणामध्ये पाणी मारलं, झाडझूड, फरशा सगळे कामं करून घेतली। त्यानंतर देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर मग गजानन महाराजांचा छान अभिषेक केला। अभिषेक करून महाराजांची छान पूजा मांडली आणि आता मला पारायण करायचं, म्हणजे पारायण सुरूच होतं माझं। तर आता पारायण मी पालखीमधून जाऊन आल्यानंतर जे बाकी राहिलं ते वाचणार आहे, कारण फक्त माझे 7 अध्याय राहिले होते, तर ते पालखीतून आल्यानंतर वाचणार। आणि आता वाजले होते 6ला 10 मिनटं कमी होते, परंतु मला मंदिरात पण जायचं होतं, कारण महाराजांना शाल नेऊन द्यायची होती। तर मंदिरमध्ये अभिषेक सुरू होता। माझं घरचं सगळं काही झालं होतं। मसाले भात पण फोडणी घातला होता, कारण मी भजन ठेवलं होतं। 2 वर्ष झाली मी आमच्या भजन मंडळचं भजन ठेवते घरी, आणि मग त्यांनाच मसाले भात जे स्वयंपाक बनवेल ते देते। तर मी आज स्वयंपाकामध्ये मठ्ठा, मसाले भात आणि जिलेबी हा स्वयंपाक बनवला होता। गेल्या वर्षी मी पुरणपोळी बनवली होती, परंतु यावर्षी पालखीमध्ये 8लाच जायचं होतं, त्यामुळे काही जमलं नाही मला पुरण करण्यासाठी। तर मग जिलेबीच बोलवली मी मार्केटमधनं। आणि आता मंदिरमध्ये पण जाणार आहे, कारण महाराजांना शाल द्यायची होती। तर मंदिरमध्ये आली, मसाले भात घरी फोडणी घालून ठेवला, पाणी टाकलं आणि उकळी येईपर्यंत मंदिरातून शाल देऊन येते म्हटलं, म्हणून मग मंदिरमध्ये आली। तर अभिषेक झाला होता आणि आता वस्त्र चढवणं सुरू होतं महाराजांना। तर आरती व्हायला वेळ होता, तर मग मी काही थांबली नाही, कारण घरीच आरती ऐकू येते। माझ्या पण घरची आरती व्हायची होती, त्यामुळे मग मी शाल दिली आणि त्यानंतर मग घरी गेली। तर आता महाराजांना छान सजवणं सुरू होतं। टोप, वस्त्र, शाली जेवढ्या आल्या तेवढ्या पण लावल्या, म्हणजे ज्यांची इच्छा होती लावायची त्यांनी चढवल्या त्या। तर 2-3 शाली लावल्या, त्यानंतर हार, फुलं छान सजवलं होतं मंदिर अगदी। आणि आता मी आले होते घरी, कारण घरी पण माझी आरती व्हायची होती आणि 6 वाजले होते। घरी आली, छान दिवे लावून घेतले दोन्ही दरवाजावर। आपला जो मेन गेट असतो त्याच्या दोन्ही साईडने दिवे लावायचे छान, आणि नंतर मग पायऱ्यावर पण छान दिवे लावून घेतले आणि त्यानंतर मग आरती केली। दिवे यासाठी लावायचे की आपण जी पूजा अर्चना करतो तेव्हा असं म्हणतात की महाराज येतातच आरतीला, तर म्हणून दिवे लावायचे पहिले आणि त्यानंतरच मग आरती करायची। तर आता दिवस उजळायला लागला होता आणि 6:05 झाले होते आणि मंदिरातील पण आरती सुरू झाली आणि माझी पण इकडे आरती सुरू झाली होती। आणि अशा पद्धतीने मी छान आरती करून घेतली। पेढ्याचाच नैवेद्य ठेवला, कारण भात शिजला होता, परंतु बेसन, भाकर, ठेचा हे व्हायचंच होतं आणि हा स्वयंपाक व्हायसाठी पुन्हा मला 10 मिनिटे लागलेच असते, त्यामुळे कारण आरतीला उशीर होता येत नाही। 6 वाजता ही आरती झालीच पाहिजे सकाळची। तर अशा पद्धतीने मग मी आरती करून घेतली आणि त्यानंतर पेढ्याचा नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर मग बेसन, भाकर, ठेचा हा नैवेद्य बनवला। तो सगळा आरती झाल्यानंतर मग बेसन, भाकर, ठेचा हा नैवेद्य बनवला आणि त्यानंतर मग घरी पूर्ण देवांना नैवेद्य ठेवला आणि नंतर मंदिरात पण नैवेद्य नेऊन ठेवला। आणि आता मला रुक्मिणी बनण्याचा मान मिळाला होता, तर त्यासाठी मेकअपला जायचं होतं आणि आता वाजले होते 7:30। तर 7:30ला गेले, तर बरोबर मला पाऊण तास लागला मेकअपसाठी। आयुष्यात मी अजूनही मेकअप केला नव्हता। ही पहिली वेळ की मी इतकी छान सजले आणि मेकअप केला, म्हणजे जो आपण वापरतो तो, नाहीतर मी साधा पॉन्ड्स पावडर वापरते फक्त। माझं लग्न झालं तरी मी मेकअप केला नव्हता, कारण आमच्या वेळेस तेव्हा एवढी मेकअपची प्रथाच नव्हती, म्हणजे हेच नव्हतं, म्हणजे कसा मेकअप करते माहीतच नव्हतं प्रोफेशनल। तर आणि पहिली वेळ आहे माझी मेकअप करण्याची। तर छान मेकअप झाला होता माझा आणि आता छान पालखी निघाली होती।
त्यानंतर पालखी मंदिरमध्ये पोचली. तिथे पण आरतीचा मान मिळाला. आरती झाली छान आणि प्रसाद घेतला. आता घरी पण मला पारायणाचे माझे 7 अध्याय आले होते वाचायचे, ते पण वाचायचे होते. आणि घरची पण आरती होती महाराजांची, पुन्हा भजन होतं. आणि त्यानंतर मग घरी पण मी जो मसाले भात, मठ्ठा, जिलेबी बनवलं होतं. तर माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना जेवणासाठी सांगितलं होतं मी. तर आता आणि कोणीही दिसलं की फोटो काढ हेच सुरू होतं. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की एक तरी फोटो आमच्यासोबत असावाच. आणि प्रत्येकीने फोटो काढले आमच्यासोबत. असं घरी गेली तर घरी पण घराजवळच्या बाया आल्या, अरे खूप छान दिसत आहे वर्षा म्हणे. तर त्यांनी पण सोबत फोटो काढले. आणि आता घरी आली, तो मेकअप सगळा म्हणजे मेकअप काढून टाकला, साडी नेसली छान. आणि आता भजन सुरू झालं घरचं. पाच भजनं म्हटले आणि त्यानंतर आता आरतीला सुरुवात केली आहे. आणि आरती झाल्यानंतर मग जेवण वाढणार. आणि आता आरती झाली होती आणि सर्वांनी मिळून छान जेवण वाढून घेतलं. आणि आता श्लोक म्हणायला सुरुवात झाली. महाराज की जय. डाकटा पोट लावे कपाळी, जेवा जेवा वरण भात तूप पोळी, जेविता जेविता उशीर झाला, डोण्यात उंदीर उडून गेला. म्हणा म्हणा. हे घ्या ना, जिलेबी घ्या ना. घेतल्या? हा सांग आता, जिलेबी खाता म्हणा. आणि सर्व मैत्रिणीसह मी पण जेवण करायला बसले. आणि हे तर मंदिरमध्येच होते. जेवण यांना दिलं पहिले आरती झाल्यानंतर. आणि हे जेवल्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवण करायसाठी बसलो. कारण हिमाची पण शाळा होती आणि मुलांचे भूषणचा पण पेपर होता, तर ते काही आले नव्हते. तर आता अशा प्रकारे घरचा पण कार्यक्रम आटोपला होता माझ्या. आणि जेवण झालं, सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं. आणि संध्याकाळी पुन्हा महाराजांच्या मंदिरामध्ये मोठा भव्य दिव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तर त्याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला शेअर करेल. पण इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.